पहिल्यांदा हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन डे म्हटलं की सगळ्यात पहिलं तुला काय आठवतं? काहीच आठवत नाही. नाही, नाही आठवतंय. मी 2-3 व्हॅलेंटाईन्स डे खूप छान साजरा केला. म्हणजे मला आठवतंय की मी छान कार्ड्स बनवले. त्यानंतर मी ते कार्ड्स कसे बनवले, मी क्रिएटिव्ह नसताना अ, ज्या प्रकारे मी एफर्ट्स घेऊन वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या होत्या सरप्राईज देण्यासाठी वगैरे, ते सगळं मला आठवतंय. आणि मी मुंबईला असायचे त्यामुळे मला दुसरीकडे ते पाठवायचे होते, कुरिअर करायचे होते. सो या तुझ्यासाठी प्रेमाची कन्सेप्ट काय? कन्सेप्ट काय म्हणजे काय यार, प्रेम हे खूप इम्पॉर्टंट असतं आयुष्यात. मला असं वाटतं ज्या माणसाच्या आयुष्यात प्रेम अ, आहे तो खूप सुखी माणूस आहे. ते कोणाचाही असो, आई, वडील, भाऊ, बहीण किंवा तुमचा पार्टनर. तर प्रेम असणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की ते तुम्हाला खूप गोष्टी साठी मोटिवेट करतं, इन्स्पायर करतं. आज प्रेमाच्या जोरावर आपण खूप गोष्टी करू शकतो असं मला वाटतं. तुला काय वाटतं तुझा लाईफ पार्टनर कसा असेल? माझा लाईफ पार्टनर कसा असावा? आधी तर तो उंच असावा. 6 फीट तरी असावा. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर छान असावा, अंडरस्टँडिंग असावा. आणि मला असं वाटतं मी या क्षेत्रात काम करते. खूप दिवसरात्र शूट करावं लागतं. तो ते समजून घेणारा असावा. शाळा कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट? नाही, शाळेत अजिबात नाही. कधी प्रश्नच नाही आला. कॉलेजमध्ये पण मला नाही वाटत. मला असं वाटतं कॉलेज नंतरच मी व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला. पण व्हॅलेंटाईन्स डे असा 14 फेब येतोय, व्हॅलेंटाईन्स डे येतोय म्हणून काहीतरी करा असं कधीच नाही झालं. मला असं वाटतं की एकदा दोनदा फक्त मी काहीतरी कार्ड्स बनवले आणि मला मिळाले. पण मी कधीच व्हॅलेंटाईन्स डेसाठी एक्सायटेड नव्हते. कारण की माझं जे जुनं रिलेशनशिप होतं ते आमचं लाँग डिस्टन्स होतं. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा केव्हा बोलायचो, भेटायचो तोच माझ्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे असायचा. अभिनय क्षेत्रात कोणी क्रश आहेत का? किंवा कोणावर प्रेम केलंय का? मला विकी कौशल बद्दल एक काय माहित नाही, एक सॉफ्ट कॉर्नर आहे. मला तो खूप आवडतो, प्रचंड आवडतो. त्यामुळे मी विकी कौशलचं नाव घेतलं. तुम्ही त्याच्यापर्यंत कसं पोहोचवाल मला माहित नाही, पण मला तो खूप आवडतो. एखादा विचित्र प्रपोज आलाय का प्रेक्षकांकडून किंवा चाहत्यांनी तुला थांबवलंय त्याने प्रपोज केलं? नाही तसं नाही झालंय, पण मला असं मला जवळपास 7-8 प्रपोजल Instagramवर आले की माझ्याशी लग्न करशील तर का? आणि एका काकांनी त्यांचा बायोडाटा पाठवला होता. म्हणजे मला असं झालं की अरे बापरे! म्हणजे जवळ-जवळ 40 वर्षांचे होते ते. त्यांनी मला त्यांचा बायोडाटा पाठवला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की मला अ, माझं अजून लग्न नाही झालंय, पण मला तू आवडतेस, माझ्याशी लग्न करशील का? सो हे असं झालंय. पण असं वेगळं काही कोणी प्रपोज केलेलं नाही. मी वाट बघते असं कोणी मला छान प्रपोज करेल तर मला आवडेलच. तुला दुष्काळात जाऊन कोणत्याही एका व्यक्तीला सॉरी, थँक्स किंवा आय लव्ह यू बोलायचं असेल तर कुणाला बोलणार का? आणि ती बापरे! वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात किंवा एक व्यक्ती असू शकते. तुम्ही हा खूप अवघड प्रश्न विचारला कारण की माझ्याकडून म्हणजे हे कौतुकास्पद नाही मला माहिती, पण माझ्याकडनं लवकर सॉरी बोललं जात नाही. माझ्याकडनं लवकर आय लव्ह यू बोललं जात नाही. अ, मी मी फार एक्सप्रेसिव्ह नाहीये माझ्या भावनांच्या बद्दल. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या आयुष्यात आत्ता जेवढे आहेत, जेवढे त्या सगळ्यांना मला आत्ता सांगायचंय आय लव्ह यू. माझे आई-वडील असतील, मित्र असतील किंवा कोणीही असतील, मी ज्यांच्याबरोबर काम करते, सगळ्यांना आय लव्ह यू. आणि भूतकाळात माझ्यामुळे ज्यांना त्रास झाला असेल त्या सगळ्यांना आय एम सॉरी आणि आय लव्ह यू. पार्टनर निवडायचं झाला तर या क्षेत्रातलं निवडशील की दुसऱ्या क्षेत्रात? नाही. या क्षेत्रातला नाही निवडणार. दुसऱ्या क्षेत्रातला. कारण काय आम्ही दोघंही शूट करणार, मग एकमेकांना वेळ कधी देणार? हां, अनलेस अँड अंटिल आम्ही एक मालिका किंवा एखादी फिल्म वगैरे काहीतरी सोबत काम करतोय तर ठीक आहे. पण मला असं वाटतं की एकमेकांना वेळ देणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि या क्षेत्रातलाच जर मी एखादा निवडला माझा पार्टनर, तर मला असं वाटतं ते खूप अवघड होईल आणि मला खूप अटेन्शन लागतं. आणि जर ते मिळालं नाही, तर आमच्यात फक्त भांडणं होतील. सो नको. मला दुसऱ्या क्षेत्रातला चालेल. वन्स अगेन व्हॅलेंटाईन हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि थँक्यू सो मच. थँक यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.